मित्रांनो, आपण युद्धाच्या गप्पा करतो, शत्रूवर तुटून पडण्याची भाषा करतो. हे करताना आपण घरी आपल्या बेडवर असतो किंवा कोणासोबत चहाच्या टपरीवर निवांत बसलेलो असतो. युद्ध काय असतं? छातीवर गोळी कशी झेलली जाते? दहशतवाद्यांशी 2 हात कसे करावे लागतात? याविषयी सामान्य नागरिक आपण अनभिज्ञ असतो. पण ज्यांनी हे सगळं केलं आहे, हे सगळे अनुभव घेतले, जे 1984च्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सहभागी होते, ज्यांनी या देशाची एक सैनिक म्हणून सेवा केली, असे बुलढाणा जिल्ह्याचे पहिले कर्नल सुहास जतकरजी यांच्याकडून त्यांच्या सैन्य जीवनाचे अनुभव आपण जाणून घेऊया. कर्नल सुहास जतकर सर, आपलं स्वागत आहे यू मी अँड माईक या पॉडकास्टमध्ये. युद्ध आपल्याला नवीन नाही. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांची युद्ध सुरू आहेत. अमेरिका, इराण, इस्रायल यांचा संघर्ष आहे सुरू. रशिया युक्रेनचं युद्ध जवळपास 3-3.5 वर्षांपासून सुरू आहे. आणि भारताने पण आतापर्यंत म्हणजे शेजारील राष्ट्रांशी युद्ध झालेलीच आहेत. पाकिस्तानसोबतचं आपलं युद्ध 1948ला पहिलं झालं, नंतर 1965ला झालं, 1971ला झालं, 1998ला कारगिलचं झालं, आणि आता लेटेस्ट जे 2025ला आपण मागच्या वर्षी युद्ध पाकिस्तानसोबत केलं आहे. युद्धात जिंकलं ते तहात हरलो असं अनेकदा अनेक ठिकाणी येतं. 1971ला तर जवळपास पाकिस्तानी सैन्य शरणागती पत्करून जवळपास हजारोंच्या संख्येने आपल्यापर्यंत शरणागती त्यांनी पत्करली होती. एवढं असताना सुद्धा जो नेहमीचा प्रश्न आपल्याला भेडसावतो, POK, तो POK आपण का घेतला नाही? आताही सर्वजण हेच म्हणतात की आता चान्स होता 2025ला. आपण POK घेतला असता किंवा त्यावेळेस का घेतला नाही, आताही का घेतला नाही? तो घेतला तर समस्या मिटतील का? तुमचं याच्याविषयी काय मत आहे? नमस्कार. पहिले तर फार धन्यवाद, मला या पॉडकास्टमध्ये आपण बोलवलं आणि तुम्हाला फार हार्दिक शुभेच्छा देतो पुढच्याही सगळ्या पॉडकास्टसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. कसं असतं, युद्ध म्हणजे युद्ध एक नुसतं लढाईनी युद्ध होत नसते. युद्धाच्या मागे भरपूर गोष्टी खेळत असतात. आता नेहरूंची जी राष्ट्रीय पॉलिसी होती, नॉन अलाइन्ड मुवमेंट, की तेव्हा जगात 2 मेन पॉवर्स होत्या कोल्ड वॉरच्या, रशिया आणि अमेरिका, ह्या 2. मग नेहरू काय म्हणले, आम्ही अमेरिकेकडनं सुद्धा नाही, रशियाकडनं सुद्धा नाही. अलिप्ततावाद त्यांनी चालू केला. आपली जी पाकिस्तान होतं, पाकिस्तानने अमेरिकेकडनं एक साईड धरली, विषय संपला. म्हणजे त्यांना फुल सपोर्ट अमेरिकेचा ॲट ऑल टाइम्स होता. बिलकुल. आपल्याला कोणाचा नव्हता. मग जेव्हा 62चं युद्ध झालं किंवा 65चं युद्ध झालं, ठीक आहे, तेव्हा रशिया म्हणलं ठीक आहे, आम्ही निंदा करतो अमेरिकेची, पण आम्ही तुम्हाला मदत करत नाही, कारण की तुमचा आमचा काही करार झालेला नाही आहे. बरोबर आहे. इंदिरा गांधींनी हे बरोबर ओळखलं की आपल्याला जर का, आपण एवढा स्ट्रॉंग देश नाही की आपण जगाच्या कोणत्याही देशाशी लढू शकतो आणि अलिप्त राहून आपल्याला फायदा होणार नाही. मग त्यांनी न्यूक्लिअर ट्रीटी रशियाशी केली. अच्छा. सपोर्ट ट्रीटी रशियाशी केली. बरोबर. संबंध चांगले वाढवले आणि म्हणजे लेखी करार झाला. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 71चं युद्ध करायच्या आधी रशियाशी बोलणी केली होती, सिक्रेट बोलण्या झाल्या होत्या, किंवा समजा युद्ध झालं तर तुम्ही सपोर्ट करणार का, ते सपोर्ट करायला तयार झाले होते. अच्छा. मग त्याच्यात काय झालं, जेव्हा बांगलादेशचं युद्ध पेटलं, मुक्त वाहिनी आपण फोर्स पाठवला किंवा सपोर्ट करायला तिथल्या लोकांना, मग तिथले जे शरणार्थी आपल्या भारतात आले, इंदिरा गांधी जे त्यांना हे म्हणतात ना, जे इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये एक्सपर्ट होत्या, पूर्ण जगभर फिरल्या. ते म्हणून एवढे मोठे शरणार्थी माझ्या देशात आलेले आहे, आम्ही त्यांना खाऊ घालू शकत नाही. बरोबर. पाकिस्तानला सांगा. अच्छा. नाही तर आम्हाला युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. असं करून म्हणजे कोणाला आवडो न आवडो, अमेरिकेला तर बिलकुल आवडलं नव्हतं, पण अमेरिकेला न आवडता सुद्धा मग त्यांनी रशियाच्या सपोर्टने, म्हणजे कवर्ट सपोर्ट म्हणतात त्याला, ओपनली सपोर्ट केला नाही. बरोबर. त्यांनी अटॅक केला. आपण पाकिस्तानवर अटॅक केला, हे झालं. मग त्यांचे 93,000 सैनिकसुद्धा आपण कॅप्चर केले. सगळ्यांचं म्हणणं 93,000 सैनिक असताना तुम्ही का POK घेतलं? बिलकुल, हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. काय झालं तर त्या परिस्थिती अशी झाली होती, 93,000 सैनिक तर होते, पण मग बे ऑफ बेंगॉलमध्ये रशियाचं
पूर्ण नेव्हल फ्लीट आलं होतं, न्यूक्लिअर फ्लीट. रशियाचं नंतर आलं नाही, आलं होतं तिथे. आधी तिथे आलं होतं त्यावेळेस जेव्हा युद्ध जवळपास शेवटाला आलं होतं तेव्हा. अमेरिकेचं 7th फ्लीट आलं होतं. बरोबर आहे. मग समजा जर का आपण ह्याच्यानंतरही युद्ध चालू ठेवलं असतं तर मग ते विश्वयुद्ध झालं असतं. अमेरिका आणि रशिया त्या युद्धात अमेरिका पाकिस्तानकडून झालं असतं आपलं, मग ते न्यूक्लिअर वॉर झालं असतं. बरोबर. मग जगाचं काय झालं असतं माहीत नसतं. अच्छा. मग रशिया म्हटलं बा तुमची रिक्वायरमेंट काय होती की शरणार्थी आलेले, शरणार्थी वापस गेले. अच्छा. आता तुम्हाला युद्ध करण्यासारखं असं नवीन काही नाही आहे. हा तुम्ही जो सपोर्ट मागितला POK साठी मागितलाच नाही जगाला. बरोबर. सपोर्ट मागितला तुम्ही शरणार्थी म्हणून. बरोबर. दॅट एम हॅज बीन अचीव्ड. अच्छा. तर आणि त्यावेळेस ऑलरेडी तुम्ही एक युद्ध लढून, तुम्हाला जर का आठवत असेल की माणिकशा म्हटले होते त्यांना इंदिरा गांधीला आधी युद्ध पाहिजे ते, तेव्हा आपलं सैन्य तयार नाही म्हणले होते, मला 6 महिने लागतील. बिलकुल. मग 6 महिने आपण जाऊन एक युद्ध लढले, आपले सैनिक थकलेले होते. एक ऑलरेडी युद्ध लढून तुम्ही थकलेले. तुम्ही ईस्टर्न बॉर्डर होता, ईस्टर्न बॉर्डरवर थकलेले सैन्य वेस्टर्न बॉर्डरवर आणायचं. पूर्ण रणगाडे, तोफा, सैनिक सगळे तिकडे होते. ते आणायचं आणि इकडे POKशी लढायचं. स्ट्रॅटेजिकली इट वॉज अ सुसाईड. अच्छा. पॉलिटिकली इट वॉज नॉट करेक्ट बिकॉज रशिया वॉज नॉट सपोर्टिंग यू. तर ते शक्य नव्हतं. इट्स नॉट पॉसिबल. बोलणं सोपं असते. पॉलिटिकली स्टेटमेंट देणं ठीक आहे, बट प्रॅक्टिकली इट वॉज नॉट. आणि जे आपण विजय तिथे मिळाला होता तो विजय सुद्धा गेला असता. व्हॉट द यूज ऑफ इट. अच्छा, हे जरा 1971चं ही सगळी परिस्थिती 2025ला का थांबलो आपण? काय कारण आहे? 2000 आपली पॉलिसी कधीही अटॅकिंग नसते. इट इज ऑलवेज रिटॅलिटरी म्हणतो आपण. अच्छा. आपण पहिल्यापासून रिटॅलिटरीच म्हणलो. तुम्ही कुरापत काढली तर आम्ही त्याला रिटॅलिएट केलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण गेलं. पण आता कोणालाच परवडणारं नाही आहे युद्ध. कोणत्या देशाला परवडलं? आता तुम्ही सोडा. आता जे रशिया युक्रेन आहे, रशिया इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल नेशन्स ऑफ द वर्ल्ड. बरोबर आहे. काय रशिया युक्रेन घेऊ शकला? अजूनही नाही. मग तुम्हाला कसं वाटलं की आपण POK घेऊ शकू? तर जी जड आहे समस्या की जो जड आहे ज्याला आपण म्हणतो जड POK नाही, कधी संपेल? जड अशी नसतेच. धुऱ्याचं भांडण नसतं. आज धुरा तुम्ही सोडला तर दुसरा धुरा तयार होतो, दुसरा धुरा तयार झाला की तिसरा धुरा तयार होतो. अच्छा. हे युद्ध असंच चालते. आणि जसे धुऱ्यावर भांडणं असतात तसे देशाच्या आजूबाजूला जे बाजूचे देश असतात त्यांचे भांडणं असतातच. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं आणि सगळे हे जे कॉलनीज होते, फ्रान्स म्हणा, ब्रिटन म्हणा, रशिया म्हणा, हे जेव्हा त्यांनी ते देश सोडले तिथे प्रॉब्लेम घेऊन ते देशांचे तुकडे, नॉर्थ कोरिया, साऊथ कोरिया, वेस्ट जर्मनी, ईस्ट जर्मनी, इस्रायल उभं केलं, आपलं भारत पाकिस्तान केलं. भांडणं करून गेलेले आहेत ते सोडलेले. त्यांनी कोणालाही असं स्वस्त सोडलं नाही. अच्छा. म्हणजे नुकसान आहेच, काही नुकसान आहेच. इट इज नॉट वर्थ इट. ठीक आहे, आज POK घेतलं आपण तर त्याची किंमत किती आहे? आपल्याला किती किंमत मोजायला लागेल आपल्याला? आणि फायदा काय आहे? सैन्य वगैरे ते पण क्षतिग्रस्त सगळ्या गोष्टी. आणि तो शेवटी पॉलिटिकल डिसिशन असतं ते. अच्छा. आर्मीला जर का तुम्ही किंवा आपल्या डिफेन्स फोर्सेसला ऑर्डर दिली तर ते करणार, बट देन त्याच्यात तुमचे इंटरनॅशनल रिलेशन्स काय, कोणाशी कसे आहेत, कोण तुमच्या मदतीला येईल, कोण तुमच्या विरोधात उभं राहील, तुमच्याकडे काय इक्विपमेंट आहे. आज आपण पाकिस्तान किती मरलेला देश असला म्हणलं तर नुसतं पाकिस्तानशी युद्ध होणार नाही आपलं. बरं. आपल्याला अमेरिकेच्या ह्याच्याशी लढावं लागणार आहे, कारण की अमेरिका त्याला सपोर्ट करते. सो इट्स नॉट ॲज सिम्पल ॲज आता जे युद्ध झालं आपलं ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यामध्ये असं पण काही इंटेलिजन्सचे रिपोर्ट आहेत किंवा सरकारचंही असं म्हणणं होतं की पाकिस्तानला, म्हणजे आता आपण अमेरिकेचं नाव घेतो 1971च्या वेळेस, बरोबर आहे, पण 2025चं जे युद्ध झालं त्याच्या वेळेस पाकिस्तानला चायनानी म्हणजे चीननी मदत केली आहे आणि चीननी आपलं तंत्रज्ञान पुरवलं आहे. आपला खरा शत्रू नेमका आपल्याला कोण वाटतं, पाकिस्तान आहे की चीन आहे? जसं मला एक जॉर्ज फर्नांडिस जेव्हा संरक्षण मंत्री झाले होते तेव्हा त्यांचं पहिलं एक वाक्य मला आठवतं की जसं सत्तेमध्ये ते आले होते तेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं मीडियासमोर, सगळ्यांसमोर, की आपला खरा शत्रू चीन आहे. कशाच्या बेसिसवर त्यांनी असं म्हटलं असेल, किंवा आता कोण नेमका आपला शत्रू? आता कसं असते, जसं मी तुम्हाला म्हणलं, हे धुऱ्यावरची भांडणं आहेत. अच्छा. तुमच्या शेताच्या बाजूला तुमच्याहून पॉवरफुल नकोच कोणी आपल्याला, नसतो असतो.
मग आपल्याला सुरक्षित वाटतं. बरोबर. त्याचं ढोर येतं, त्याची टिफन आत येते, त्याची पाखरं आपल्या ह्याच्यात घुसतात, तसं असतं. तर आपल्याला मेन शत्रू पाकिस्तान आणि इकडच्या बाजूने चायना आहे. ईस्टर्न साईड चायना, वेस्टर्न साईड पाकिस्तान आहे बेसिकली. अच्छा, ठीक आहे. तर चायना इज ऑल्सो एक्सपॅन्डिंग. आता चायनाचं जे धोरण आहे, चायना आणि भारताच्या धोरणात फरक कसा आहे, चायना कम्युनिस्ट कंट्री आहे. बिलकुल साम्यवादी. तर त्याच्यात एक लीडर आहे आणि रूल सगळ्यांना फॉलो करावं लागतात. बिलकुल. हां, तर त्यामुळे काय होतं, एकदा तुम्ही ती पॉलिसी ठरवली की त्याच्या इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम्स येत नाही. अच्छा. आपली डेमोक्रेसी आहे. बरं. डेमोक्रेसीमध्ये कोणतेही एक तर खूप दूरचे डिसिशन्स घेता येत नाही. डिसिशन घेतले तरी ते कंटिन्युटी राहत नाही. अपोजिशन, कारण की तो डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला फ्रीडम आहे, असं माणूस आपण खूप सुखी राहू शकतो. बरोबर. पण प्रोग्रेस त्या हिशोबानं होणार नाही. चायनामधले माणसं सुखी असतील असं नाही, पण प्रोग्रेस चायनाचा खूप झालेला आहे. तर त्यामुळे चायना आज खूप पुढे निघून गेलेला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. टेक्नॉलॉजिकली, इकॉनॉमिकली, फायनान्शियली अच्छा, खूप पुढे गेलेलं आहे. पण येस, आपण आपल्याला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे. तो श्रीमंत झाला म्हणून आपण काय त्याच्या विरुद्ध हे लढू शकत नाही असं नाही. तर आहे, देर इज अ प्रॉब्लेम. मग त्यावेळेस त्यांनी भाकीत केलं की ज्या हिशोबाने चायना वाढत चाललेला आहे, तर चायना जास्त डे टू डे बेसिस, चायनाला कोणाची मदत लागत नाही आपल्याशी लढायला. बरोबर. पाकिस्तानला अमेरिकेची मदत लागते. बरोबर आहे. त्या हिशोबाने ते प्रिडिक्शन घेतलं गेलं होतं. आणि प्रत्येक देश वाढतोय. प्रत्येकाला वाटतं की बा माझ्याकडे 4 एकर आहे, तर 4चं 5, 5चं 6, 6चं 15 एकर व्हावं. साम्राज्यवाद. ती ह्युमन टेंडेन्सी आहे. मग चॅनलला वाढवायचं आहे ना, ते बॉर्डर खसकत राहतं. अरुणाचल प्रदेशकडे ज्या कुरापती त्यांच्या नेहमी सुरू असतात. हां, तसं आहे ते त्यांचं. डिबेट घेतलंच ना त्यांनी. डिसिजनच्या बाबतीत आपण हे केलं की म्हणजे भारत हा काय लोकशाही प्रधान देश आहे. बिलकुल. आणि वेगवेगळ्या म्हणजे कार्यपालिका, न्यायपालिका आहे, सगळ्या याच्यातून संविधान आहे, राष्ट्रपती प्रमुख आहे, पंतप्रधान आहे, काय या सगळ्या गोष्टींमध्ये डिसिजन घेताना खूप अडचण होतात अनेकदा, हे सगळ्यांना माहीतच आहे. जे ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होता. बरोबर. आणि मला वाटते त्याच्यानंतर तुमचं बुलढाण्यामध्ये खूप मोठे व्याख्यानं पण झाली. तुम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं. तुम्ही त्यावेळेस म्हणजे खूप तरुण होता, तरुण सैनिक म्हणून तुम्ही होता. तर ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस पण जी माझी माहिती आहे, मी जे वाचलं आहे, इंदिरा गांधी आणि त्यावेळेसचे राष्ट्रपती यांच्यामध्ये पण थोडेसे कॉन्फ्लिक्ट, संघर्ष थोडा असा होता की डिसिजनच्या बाबतीत घ्यावं की नाही. म्हणजे त्यावेळेसचे मला वाटते वैद्य म्हणून एक जनरल होते, आर्मी चीफ होते. कम्युनिकेशन व्यवस्थित होत नव्हतं, डिसिजन घ्यावं की नाही. ते ऑपरेशन ब्लू स्टार जे झालं आहे त्याच्याविषयीचा एखादा एक रोमांचकारी, तुम्ही ते सगळं अनुभवलं आहे, एकदा ते सांगाल का, नेमकं कसं कसं झालं आहे ते? कसं असतंय, ऑपरेशन जेव्हा जायचं, द डिफेन्स फोर्सेस आर अंडर द प्रेसिडेंट डायरेक्टली. वी डोंट वर्क अंडर द प्राईम मिनिस्टर पर से. ओके. उद्या प्राईम मिनिस्टरला जर का युद्ध करायचं झालं तर त्यांना प्रेसिडेंटला विश्वासात घेऊनच जे ऑर्डिनन्स प्रोमोलगेटमेंट करतात, जी सही असते ती राष्ट्रपतीची असते. तर त्यांना त्याच्यात विश्वास. तिन्ही सेनेचे प्रमुख आहेत ते वी वर्क अंडर द प्रेसिडेंट. बिलकुल. ठीक आहे. तर शेवटी त्यांचे मतभेद काय झाले काय माहीत नाही. पण आम्ही अमृतसरमध्ये तेव्हा जनरल ब्रार जे होते, जनरल असताना त्यांचं लग्न झालं होतं. ते दुसऱ्या दिवशी हनीमूनला जाणार होते. रात्री आमची पार्टी चालली होती. एकदम 11 वाजता ऑर्डर्स आली की टुमॉरो वी आर मुव्हिंग टू अमृतसर. अच्छा. रात्रभर कंप्लीट ऑपरेशन. आमचे कसे ऑपरेशन असं नाही की बाबा युद्ध होणार आहे म्हणून सगळं प्रिपेअर, ऑर्डर्स आणि जे ऑर्गनायझेशन सगळं रेडीमेड असतात. SOPs म्हणतो सर, स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स. 5 वाजता जवळपास 350 ट्रक्स आम्ही मूव्ह केलं अँड वी स्टार्टेड अवर मूव्ह टू अमृतसर. 1984 ची गोष्ट. जून महिनाच होता मला वाटतं. जून महिना एक्झॅक्ट. वी स्टार्टेड ऑन 4th जून. आय स्टील रिमेंबर. तर मग त्याच्यात हे झालं, तर एक नायक तरसेम म्हणून होता. तो म्हणला, साहब मेरी फैमिली जलंधर में है, मुझे पता है अभी तो कर्फ्यू लगेगा, क्या होगा पता नहीं. ठीक है. तो मैंने बोला तो सब मैं फैमिली को कहीं तो भी सेफ जगह रख के अमृतसर पक्का 6 तारीख को पहुंच जाऊंगा आपके पहुंचने से पहले. अच्छा. बिग डिसीजन. I said okay, but 6 he was there.
क्या बात है, बड़ा खुश हो गया। अरे वाह। फिर उसके बाद फौज की दोस्ती स्टेशन तक बोलते हम भूल गए, चलो यार तरसेम कहाँ गया पता नहीं था। 2008मध्ये मी पुण्याला आलो होतो, तर गणेश क्रीडा मंदिरमध्ये तिथे पुणे फेस्टिवल वगैरे चालू होतं, खूप गर्दी होती, जागा नाही, उभं राहिलं होतं. एक सरदारजी बसलेले होते, त्यांनी पाहिलं माझ्याकडे, म्हणजे साहेबजी बैठो. म्हटलं अरे तुला सीट मिळाली तू बस ना, मला काय आहे हो हे करतो. नाही हे ते नाही सर तुम्ही बसा वगैरे म्हटलं. म्हणे साहेब आपने पहचाना नाही मुझे, तुझे पांढरे केस, म्हातारा झालेला, 1984 कुठे आणि 2008 कुठे. म्हटलं नाही की ते साहेब मैं वो नायक तरसेम हूँ. अरे वाह. फौजमध्येच होऊ शकते. जवळपास 25 वर्षानंतर झालेली तुमची आणि त्यांची भेट. ते भेट पण त्यांनी ओळखलं. दुसरं कसं होतं माहिती आहे का, पंजाब बॉर्डर स्टेट्स आहेत. हां, बॉर्डर स्टेट्समध्ये आर्मीला खूप मानतात. तुम्ही आर्मी चालली तर तुम्ही राशन घेऊन जायचे, लोक खायला घेऊन येतात, दूध घेऊन येतात, लस्सी घेऊन येतात. आम्ही ऑपरेशन ब्लू स्टारला चाललो, आम्हाला माहिती आहे आम्ही आता अटॅक यांच्या टेबलवर, हे गोल्डन टेबलवर करायला जाणार आहे. आणि ते रस्त्याने तुम्हाला लस्सी पाजतात, खाऊ पिऊ घालतात. इतकी घालमेल मनात होत होती, एक गिल्टी फिलिंग येत होती. कारण की इंटरनल सिक्युरिटी जी असते किंवा आत जे शांतता ठेवायचं ते पोलीसचं काम असतं, आर्मीचं नाही. आर्मी शत्रूशी भांडत असते, लढत असते. आम्ही दुश्मनशी भांडतो, आपल्याशी भांडायला आम्हाला ट्रेन केलेलं नसतं. क्या बात आहे. सगळ्यात मोठी सुविधा ती होती. आणि मनात घालमेल इतकी होती, यार आपण आपल्याच लोकांना मारतोय. शिक्के आपले एनमी नव्हते काही, खूप मोठा लोकांना संघर्ष, मनाचा मनाशी संघर्ष सुरू आणि मी असेल. नवीन म्हणजे 22 वर्षाचा तरुण होतो, घालमेल 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 खूप मनात होते, वाईट वाटत होतं. आणि ते जे लोक आपण रस्त्याने आम्ही जाताना पाहत होतो ते इतक्या आनंदाने तुमचं ओहापोह करत होते, तुम्हाला लस्सी देत त्यांना काहीच होते, माहिती नव्हतं. त्यांना काहीच नव्हतं. तुम्ही कुठे जाता? म्हणलं अरे यांचा किती विश्वासघात करत आहो आपण, कोणत्या आस्थेने ते तुमच्याकडे बघतात. पण हे एवढं बरं का, 84 नंतर पुन्हा आर्मीला कोणी शीख लोकांनी सपोर्ट केलेलं नाही, म्हणजे असं या दृष्टिकोनातून बघितलं नाही. पण त्याच्यानंतर मी तर कधी बघितलं नाही. किती दिवसांचं साधारणतः ते ऑपरेशन राहिलं आणि त्यातील असा काही महत्त्वाचा प्रसंग तुम्ही या ठिकाणी सांगाल आमच्या त्याच्यात दर्शकांना? कसं झालं, आम्ही 4 ऑफिसर्स होतो, मी यंगस्टर होतो, कॅप्टन होतो, आम्ही वॉर डायरी लिहायचो त्याच्यात. मग त्याच्यात सगळ्यात पहिले तुम्ही जर का अमृतसरचं मंदिर पाहिलं असेल, मध्ये हरमिंदर साहेब म्हणून मेन मंदिर आहे, बरोबर, त्याच्या आजूबाजूला पाणीचं टाकं आहे, आणि इकडे अकाल तख्त आहे, आणि इकडे समुद्री हॉल म्हणून येते, जेवणं वगैरे लंगर वगैरे चालतं असं. तर सगळ्यात पहिले आम्हाला माहिती नव्हती की बा तिथं रात्री ऑर्डर आले, सकाळी आले, इंटेलिजन्स गॅदरिंग काहीच नव्हती की बा कितीपर्यंतचं ऑक्युपाईड आहे, कोणचे वेपन्स त्यांच्याकडे आहेत, किती लोक आहेत, आत किती जण आहेत, काय आहे काय. मग त्या हळूहळू कळलं की जनरल शाबेग सिंग वॉज लिडिंग देअर ऑपरेशन. रिटायर्ड जनरल शाबेग सिंग होते, आपल्यातलेच रिटायर्ड सरदार, तेच आपल्या विरोधात उभे आहेत तिकडे पलीकडे. ते कळलं. मग त्याची इंटेलिजन्स काढायला पत्रकार म्हणून मला पाठवलेलं. मला पंजाबी येत नाही, म्हटलं आपल्याला यांनी पकडलं ना हात घेऊन गेलं तर काय झालं, शेवट जय हिंद इथेच होतो आपण. अच्छा, मेजर सिंगल म्हणून आमच्याबरोबर होते, ते पंजाबी होते, ते बरोबर गेलो आम्ही. मग सांगितलं बा बाजूच्या ह्या 2-3 डायरेक्शन्सने आम्ही गेलो होतो, इथनं जाणं शक्य नाही, फक्त एक जो समुद्री हॉल आहे तिथनं एंट्री कमी गार्डेड आहे, तिथे आपण ब्रेक थ्रू करता येतो. ते एक इंटेलिजन्स काढलं. मग दुसरं, पहिले इन्फेंट्री पाठवली होती, मला अजूनही आठवते, एक प्लाटून. तर एक मद्रास रेजिमेंटचे सुभेदार साहेब ते इकडे जे अकाल तख्त लाईट मशीन गन त्यांच्या त्या होलमधनं फायर करत होती, आणि तिच्यातनंच आत घुसता येत नव्हतं, म्हणून ते सुभेदार साहेबांनी डेअरिंग करून पळत गेले आणि ती मशीन गन अशी ओढायचा प्रयत्न केला. अच्छा, ते ओढायच्या ह्याच्यात आतल्या वाल्यानेच ती मशीन गन आत तितकी ओढली की हे सुभेदार साहेबच आत चालले गेले त्याच्यात. अच्छा, यांनी काय केलं, मग त्या सुभेदार साहेबांना पकडलं, पूर्ण एक्सप्लोजिव्ह त्यांच्या बॉडीला लावले, बॉम्ब वगैरे सगळे बांधले त्यांच्या याला, बांधले सगळे, आणि जे शिड्या होत्या शिड्यावरनं त्यांना असं ती बॉडी सोडली जिवंत आणि उडवलं. उडवलं म्हणताना मग आता पुढचं प्लाटून तुम्ही पुन्हा कसं काय पुश करणार, लोकांनी जिवंत त्या सुभेदार साहेबांना उडवलेलं पाहिलं. मग सायकोलॉजिकली माणूस जरा घाबरायला लागतो, दहशत निर्माण करण्याचा दहशत निर्माण केली त्यांनी थोडी. मग जनरल ब्रार म्हटले की त्यांनी पॅराकमांडोज टाकले. अच्छा, की आपण रात्रीचे पॅराकमांडो पाण्यातून घुसू, पाण्यातून ते जातील आणि तिकडे डायरेक्ट अटॅक करतील.
पण हे पॅरा कमांडो जात होते, त्यांनी डोकं वरती काढलं पाण्याच्या बाहेर की ठप शूट ठप, खूप कॅज्युअलिटीज व्हायला लागल्या. कर्नल आगा मला आठवतं जर का करेक्टच, तर ते स्वतः CO म्हणून ऑपरेशन लीड करत होते. मग पाहिलं यार ह्याच्यात तर खूपच मरून राहिले, पुटपर्यंत जाणं शक्य नाही, गेले तरी किती जण जातील. मागे ते ती जी टॅक्टिक्स होती आपण बंद केली, यांना वापस बोला. पुन्हा आमची ऑपरेशनल मीटिंग झाली. त्याच्यात मग जनरल ब्रार म्हणले, मी कुठेतरी पाहिलं होतं म्हणे आपल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्समध्ये असतात की आपण जर का दुश्मनाच्या डोळ्यावर लाईट मारला तर त्यांचे डोळे दिपतात. अच्छा. आणि आपण समोरचं दिसणार नाही. आपण काय करू, रणगाड्यावर हे जे नाटक कंपनीचे फोकस लाईट्स लावू म्हणले. अच्छा. आणि रणगाडा आत घुसव. मग ती जबाबदारी, मी टेक्निकल हेड होतो त्या ऑपरेशनचं. अच्छा. तर त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर दिली की तुम्ही ते DC to AC सर्किट डिझाईन करा. मग आम्ही तो डिझाईन केला, नाटक कंपनीचे फ्लड लाईट्स आणले, बॅटरीज पूर्ण रणगाड्यात घातला आणि तो टँक आत मध्ये नेला. मध्ये नेल्यावर पटकन एकदम लाईट अशा सगळीकडनं ओपन केले. स्क्वेअरमध्ये ती सगळी होती, ती एकदम त्याच्यावर पूर्ण फोकस झाला आणि त्याच्या अंधारातून इन्फंट्री खालनं गेली आणि पूर्ण शूट करत राहिली. क्या बात आहे. तर दॅट वॉज वन ग्रेट एक्सपिरियन्स. ह्याच्यात तुम्हाला कुठे लिखापडीत कुठे सांगितलेलं नसतं की दिस इज द वे यू आर सपोज टू डू. बरोबर आहे. अजून दुसरा एक असा एक्सपिरियन्स होता, आम्ही ऑपरेशन रूम्समध्ये हे लिहित होतो, काय म्हणतात, बॅटल हिस्ट्री, वॉर डायरी लिहित होतो. तर तेव्हा कळलं की वॉकी टॉकीवर चालायचं होतं ना, की भिंदरनवाले पडलेले, ठीक आहे, हिज बॉडी इज फाउंड, आयडेंटिफिकेशन बाकी आहे. मग अजून माझ्याबरोबर कॅप्टन गांधी होते, कॅप्टन रानडे होते, एक श्रीवास्तव होते, डॉक्टर कॅप्टन श्रीवास्तव. ते बाहेर कुठेतरी गेले होते का ब्रेक घेत होते. मी म्हटलं चलो यार देख लेते भिंडरवाले काय क्या चीज थी जिसने सबको रोलाय. बरोबर. म्हणून सगळीकडे कर्फ्यू होता. अजून कोम्बिंग ऑपरेशन असते. कोम्बिंग म्हणजे नुसती बॉडी ती तुम्हाला भेटली, पण आत अजून सगळे मिलिटंट्स होते, त्यांना काढलं नव्हतं. ते काय गेलेले नव्हते ना, मेले नव्हते. मग आम्ही गेली, ती बॉडी पाहिली, वापस आलो. श्रीवास्तव म्हणजे यार कहाँ गए थे तुम लोग, यार ऐसे ऐसे, तो हम मुझे क्यों नहीं लेगा, हमने जा तू जाके देख के आजा भिंदरवाले को, पर अभी आयडेंटिफाई नाही हुई. श्रीवास्तवना त्यांना म्हटलं. ते गेले बिचारे. पुन्हा ते पाहून पुन्हा आत घुसले तर मिलिटरीने त्यांना आत ओढलं आणि त्यांचं तिथे म्हणजे ते शहीद झाले. सो दॅट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट जे आठवणीतलं आहे त्याच्यातलं. बाकी इट वॉज छान एक्सपिरियन्स होता पहिला. वाईट याचं वाटायचं की आपण आपल्या लोकांशीच लढतोय. आणि त्या काळात हे होतं, मिलिटरीमध्ये खूप सरदार जे होते, कारण की असं रेस्ट्रिक्शन नव्हतं पर्सेंटेजवर. पण ऑपरेशन ब्लू स्टार नंतर रेस्ट्रिक्शन आलं रिक्रुटमेंटवर. तिथे आता ते MRP रेशिओ म्हणतात, रिक्रुटेबल मेल पॉप्युलेशन, त्या पॉप्युलेशनच्या प्रमाणातच वॅकन्सी त्या स्टेटला मिळतात. आधी असं नव्हतं. आधी जे चांगले ते चालले. मग त्याच्यात म्हणून तुम्हाला मराठा रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, जाट रेजिमेंट मिळायचे. गुजरातचे कोणी नव्हते, महार रेजिमेंट, आसामचे कोणी नव्हते, अरुणाचल रेजिमेंट नाहीये, असं होतं तेव्हा. पण मग नंतर तो चेंज केला की बा इक्वल प्रोपोर्शनेट पाहिजे. एकच कम्युनिटीमध्ये जास्त मिलिटरीत घुसली तर मिलिटरी फार स्ट्रॉंग होईल. बरोबर. असं ते झालं होतं. या ज्या म्हणजे आता बाजूचं शेजारचं राष्ट्र आहे पाकिस्तान, त्या ठिकाणी अनेकदा असं झालं की तिथल्या ज्या सैन्याने तिथली सत्ता काबीज केली. अनेकदा त्या ठिकाणी मिलिटरी प्रशासन म्हणजे शासन लागू झालं किंवा त्यांनी आपल्या हातात सगळं घेतली, सत्तेची सूत्र. भारतामध्ये आतापर्यंत असं घडलेलं नाही आहे. पण एक कर्नल म्हणून एक मोठ्या पदावर तुम्ही राहिलेले आहात. असं काही तुम्हाला कधी जाणवलं, तुम्ही ज्या ज्या काळामध्ये सैन्य व्यवस्थेमध्ये होते, सैनिक म्हणून तुम्ही असताना, की त्यावेळेस किंवा सैन्य काहीतरी अशी गडबड काहीतरी सुरू आहे किंवा ही वेळ आहे किंवा सत्ता ती काबीज करू शकतात का? आपलं इथलं जे भारतीय सैन्य आहे त्यांनी असा कधी प्रयत्न केला आहे का? म्हणजे तुम्हाला तुमच्या वाचनात असेल, इतिहासात असेल किंवा भविष्यातही असं शक्यता तुम्हाला कधी वाटते का की भारतात खूप अराजकता वाढली आहे, सत्तेकडून काही बरोबर प्रश्न हाताळले जात नाही आहे? अनेकदा अनेक ठिकाणी म्हटलं जातं, अनेक लोक म्हणतात की नाही, सैन्य शासन लागू झालं पाहिजे म्हणजे सगळा समाज सगळे लोक सरळ होतील. असं काही शक्यता वाटते का तुम्हाला कधी, किंवा भारतात असं कधी झालं आहे का?
सैन्य कायदा कोणता चालतो माहिती आहे का सैन्यात? सैन्यात कोणता कायदा चालतो? वी आर गायडेड बाय मॅन्युअल ऑफ इंडियन मिलिटरी लॉ. ते एक वेगळा सैन्याचा स्वतःचा वेगळा कायदा आहे. स्वतःचा मिलिटरीचा कायदा आहे. अच्छा. त्या प्रकारे तुम्ही चालतात आणि तिथे कमांडिंग ऑफिसर किंवा जो इमिडिएट सिनियर ऑफिसर ही इज द एक्झिक्युटिंग बॉडी अच्छा ऑफ एनी दिस थिंग. तर फक्त मर्डर किंवा रेप जो असेल त्यावेळेस तुम्ही यू आर लायबल फॉर द सिव्हिल पनिशमेंट्स. ठीक आहे. आणि तो इतका स्ट्रिक्ट कायदा आहे की तुम्ही जर का इफ यू शो कवर्ड आईस इन द फेस ऑफ द एनिमी, म्हणजे तुम्ही दुश्मनला पाहून पळाला तर यू कॅन बी शॉट बाय स्कॉट. एवढ्या पॉवर्स आहेत त्याच्यात. अच्छा. तो कायदा भयंकर स्ट्रिक्ट आहे. त्याच्यात एक गोष्ट आहे, यू कॅन नॉट डिस्कस पॉलिटिक्स. अच्छा. पॉलिटिक्स तुम्हाला डिस्कशन करता म्हणजे जेव्हा भारतीय सैन्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच लागू केलं की नंतर कधी असं झालं? तेव्हापासून येतो. अच्छा. तेव्हापासूनचा तो कायदा आहे. ब्रिटिशांच्या काळी सुद्धा त्यांचा कायदा होता. बरोबर. आपल्या हात आहे. तर त्या कायद्याप्रमाणे तुम्हाला राजकारण डिस्कशनच करता येत नाही. त्यामुळे एकत्र यायचं एवढं सोपं नाही. बरोबर. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भयंकर कठीण असतात. आणि पहिल्या जेव्हा आपण भारताचं हे आर्मीचं जे डिझाईन झालं तेव्हा कदाचित त्यावेळेसच्या पॉलिटिकल जी सेटअप आहे त्यांना वाटलं असेल की बा ही आर्मी नेव्ही एअरफोर्स एकत्र नसावी, कारण की एकाच हातात आलं तर पूर्ण सत्ता एकाच्या हातात येईल, कू करू शकेल. म्हणून आर्मीची वेगळे, नेव्हीची वेगळे आणि एअरफोर्सची वेगळे. ठीक आहे. वेगळे. हेडक्वार्टर जरी सगळ्यांचे दिल्लीत असले तरी बाकीचे आता सदर्न कमांड हेडक्वार्टर का. आर्मीचं सदर्न हेडक्वार्टर पुण्यात आहे, एअरफोर्सचं बँगलोरला आहे आणि नेव्हीचं ईस्टर्न विच इज द नियरेस्ट नेव्हल हेडक्वार्टर इज ॲट वेस्टर्न नेव्हल कमांड इज ॲट मुंबई. तिन्ही टोकाला देशाच्या वेगवेगळ्या टोकाला एकत्र म्हणजे हेडक्वार्टर जे बॉसेस आहेत जनरल ते एकत्र आले पाहिजे ना काहीतरी कू करायला. ते तसं त्या प्रकारे स्ट्रक्चर त्यावेळेस ठेवलं होतं. त्यावेळेसची जी मानसिकता होती त्या प्रकारे होती. तर त्यामुळे जरी तुम्हाला म्हणजे कसं पॉवर कोणाला नको असते, पॉवर प्रत्येकाला पाहिजे. मागच्या कोणत्या एखाद्या पंतप्रधानांना असं वाटलं का की त्यांना भीती वाटली का कधी अशी की सैन्य? मी म्हणजे हे फक्त माणिकशांच्या पुस्तकात किंवा ह्याच्यात ऐकलेलं आहे. पण ती लोक भयंकर मोठी होती, म्हणजे इतक्या मोठ्या मनाची होती. आता तुम्हाला सांगतो, जेव्हा आपलं इंडिपेंडन्स आलं तर तेव्हा नेहरू काय म्हणले की बा आपल्याला आर्मी चालवायचं अजून हे नाही आहे, डिफेन्स फोर्सचा एक्सपिरियन्स अनुभव नाही, तर आपण 5 वर्ष ब्रिटिश ऑफिसर्सला ठेवू. अच्छा. मग त्या जनरल दौलत सिंग का काही नाव आठवत नाही, ते म्हणले आपल्याला देश चालवायचे अनुभव नाही आहे, मग ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठेवायचं का? अच्छा. नेहरू खूप चिडले त्याच्याला, तुम्हाला चीफ बनायचं का म्हणे. नाही म्हणे, माझ्यापेक्षा करियप्पा चांगले आहेत, त्यांना चीफ बनवा. अरे वा. एवढी इंटिग्रिटी होती त्या लोकांची. अच्छा. तर अशी, आणि ती इंटिग्रिटी सगळ्यांपर्यंत खालपर्यंत आलेली आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे आपण एक तर राजकारण कधीच आम्ही डिस्कस करत नाही. कोणत्या पार्टीशी अफिलिएशन्स आपले नसतात, आपले अफिलिएशन्स हेच असतात. एकदा 71चं जेव्हा युद्ध झालं, 71च्या युद्धानंतर फील्ड मार्शल माणेकशॉ खूप पॉप्युलर झाले होते. पूर्ण देश त्यांना डोक्यावर घेऊन बसला होता. तेव्हा काहीतरी इंटेलिजन्स इनपुट असतील, काय असतील. मिसेस गांधींनी, मी ऐकलं की माणेकशांना विचारलं होतं काय असं, म्हणजे त्यांनी कुठेतरी स्टेटमेंट दिलं होतं की बा माणेकशा जर का पाकिस्तानमध्ये असते तर काय झालं असतं. त्यांनी जोकिंगली म्हटलं पाकिस्तान जिंकलं असतं. त्याचा अर्थ वेगवेगळा काढला लोकांनी. अच्छा. तर मिसेस गांधींनी माणिकशांना बोलवलं. अच्छा. काय करताय म्हणे तुम्ही. नाही म्हणे, मी ब्रेकफास्ट करतोय, चहा प्यायला माझ्याकडे या म्हणे. येतो म्हणे. चहा पाजणार का? हो म्हणले. मी ऐकलंय म्हणे तुम्हाला भारत टेकओव्हर करायचा आहे, कू करणार आहे तुम्ही. अच्छा. तेव्हा ही शंका, त्या असं डायरेक्ट असं वाटलं. माणिकशांच्या पुस्तकात आहेत. ते म्हणले, तुम्हाला काय वाटतं माझ्यात कॅपेबिलिटी नाही आहे? क्या बात आहे. असं बोलणं झालं होतं तेव्हा. ते म्हणले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत तुम्ही तुमचं काम करत राहाल मी माझं काम करत राहील. मी तुमच्या ह्याच्यात इंटरफिअर करणार नाही, तुम्ही माझ्या ह्याच्यात इंटरफिअर करा, असं काही होणार नाही. क्या बात आहे.
आता प्रत्येक काळची व्यवस्था वेगळी असते. त्यावेळेची सत्ता असेल, आतावेळची सत्ता असेल. एक अग्निवीर म्हणून एक नवीन योजना या सरकारने लागू केली आहे. 4 वर्षांसाठी त्याला सैन्य दलात घ्यायचं आहे तरुणाला. त्याला विरोधही खूप झाला आहे. तुम्ही त्याकडे कोणत्या अँगलने पाहता? कसं आहे माहिती आहे का, ह्याला 2-3 अँगल्स. प्रत्येक देशाचं धोरण वेगळं असतं. इस्रायलचं धोरण कसं, प्रत्येकाने मिलिटरी प्रशिक्षण केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी 4 कंपल्सरी मिलिटरी. काही जसे आता फ्रान्स किंवा काही देशात असे नियम की लग्न झाले की आपण देवदेव करतो, लग्न झाले की हे वॉर सिमेट्रीजला जाऊन तिथे आशीर्वाद घेऊन येतात. तसं भारताचं असं हे नव्हतं. भारताचं धोरण जे शॉर्ट सर्व्हिसचं होतं की 4 वर्ष 5 वर्ष त्यांनी द्यावी, ती अधिकारी रँकला किती वर्षापासून आहे, 62 पासून आहे. एमर्जन्सी कमिशनमध्ये तर 2-2-3 वर्ष घेतले होते 62 मध्ये. ठीक आहे. मग आत्ता देशाने बघितलं बा हे धोरण आपल्याला जवानावर लागू करता येईल का. पण कसं होतं, एक्सपेरिमेंटल बेसिसवर आहे. अजूनही त्याचं पक्कं असं काय झालं नाही, कारण की जोपर्यंत आपण बघत नाही हाऊ इट्स गोइंग टू वर्क. ते काम केलं ठेवतील, काम नाही केलं यू मे रिवर्ट बॅक. वी डोंट नो हाऊ इट वर्क्स. बरोबर आहे. ठीक आहे. अजून काय म्हणजे पहिला अग्निवीर बॅच अजून बाहेर निघालेली नाही आहे. अच्छा. तर आपण त्याच्यावर एकदम कॉमेंट करणं कठीण होईल. पण हेही तेवढंच सत्य आहे. तुम्ही त्याच्यातले आता समजा 50% घेणार. ठीक आहे. 25%. 25% ते 50% करणार म्हणत होते. 25% ओके, आपण 25% जरी धरलं तर मग 75% कुठं जाणार, एक प्रश्न. त्याच्यात तुमचा पेन्शनचा लोड, आर्थिक लोड खूप कमी होईल, त्याच्यात शंका नाही आहे. पण एक आपण जवान, आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे. समजा तुम्ही ड्रोन्सवर ट्रेन करायचं झालं किंवा बोफोर्स गेनवर ट्रेन करायचं, 7-8 वर्ष लागतात आपल्याला एक्सपोर्ट व्हायला तो माणूस. मग 4 वर्षात कितपर्यंत आपण ट्रेन करणार, एक्सपोर्ट होणार तो. आणि मग हे 25%च गन चालवणार का उरलेले. 75% आपण कुठे म्हणून वापरायचं यांना. का उद्या लढाई झाली तर त्यांना तेवढे ट्रेन नाही, मग ते कापले जातील ना विथआउट ट्रेनिंग. अगदी बरोबर आहे. तर ह्या शंका कुशंका आहेत. पण शेवटी हे जे 75% कसं प्रूव्ह करतात कोणत्या तरी ऑपरेशनमध्ये, तेव्हा सांगता येते. आणि शेवटी कशी माणसं सगळी वेगळी असतात. आता NDAमध्ये आपण 4 वर्ष ट्रेनिंग देतो, शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर 8 महिने ट्रेनिंग करतो. पण असं झालं नाही की बस सगळे NDAवाले जनरल झाले, आणि असंही झालं नाही की शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर सगळेच नाकाबाब झाले. त्यांच्यातले काही जनरल झाले, ह्याच्यातले काही नाही झाले. बरोबर आहे. तर अगेन इंडिव्हिज्युअलिटी असते आणि वेळ सांगेल काय पॉलिसी असते. पॉलिसी. आणि कसं तुम्हाला शेवटी काळानुसार पॉलिसी बदलावच लागणार. शेवटी आता समजा तुम्ही डिफेन्स बजेट 100 रुपये ठेवलं, मग 100 रुपयातले किती पैसे पगारावर द्यायचे, किती पेन्शनवर द्यायचे, किती इक्विपमेंट घ्यायचे, का नुसती माणसांवरच आपण खर्च करत बसायचं. बरोबर आहे. ते ठरवायचं लागतं. आणि ते प्रत्येक जो सरकार चालवतो त्याचा निर्णय येतो, आणि त्याला करण्याचा हक्क आहे. करायलाही पाहिजे काहीतरी बदल. तेच ते चालवून चालायचं नाही. ठीक आहे, हा पॉलिसीचा भाग असेल. पण आता याला धरून मला एक प्रश्न असा माझ्या मनात आहे की पहलगामचा अटॅक झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं, बरोबर, 2025 करेक्ट त्यावेळेस झालं आहे. आणि त्यामध्ये भारताचं एकही जवान मारला गेला नाही, हे संसदेमध्ये गृहमंत्र्यांनी घोषणा त्याची केली, जाहीरपणे सांगितलं. परंतु हे झाल्यानंतर आत्ता रिसेंटली या वर्षी 1 वर्षानंतर अशी माहिती, म्हणजे सैन्यानेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की 6 जवान आपले त्याच्यामध्ये शहीद झाले. आता पॉलिसीचा भाग तो असेल अग्निवीरचा, पण हा सैन्याच्या अस्मितेचा पार्ट नाही का, की 1 वर्षानंतर आपण सांगतायत, म्हणजे ही सत्ता कोणती असू द्या, पण हे हाईड करण्याचं कारण काय असेल आणि हे हाईड करणं कितपत योग्य आहे? तुम्ही रॉ काय असते ऐकलंय का? इंटेलिजन्स आपली. कुठली इंटेलिजन्स असते? इंडियन. कुठली असते ती? रॉ असते देअर्स आर द पीपल वर्किंग आउटसाईड द कंट्री, एजंट्स म्हणून काम करतात, एस्पॅनेज करतात. आपल्याला ती लोक कोण असतात माहीत नाही. बरोबर आहे. ते केव्हा नोकरीला लागतात माहीत नाही, त्यांच्यातले किती जण मरतात माहीत नाही, बिकॉज दे आर युअर सोर्सेस, यू नेवर रिव्हील इट. बरोबर. मग त्यांचंही देशप्रेम आहे, त्यांचंही शहीद होतात ना ते. बिलकुल. मग त्यांचं पब्लिसाइज करायलाच पाहिजे का? पण हे जे गेले ते वैमानिक होते.
असू दे ना, असू दे ना, अच्छा असू दे ना. हा. वैमानिक सगळे वैमानिक नव्हते, एक वैमानिक गेला म्हणतात. त्याच्यात कसं असते, तर आता ह्या ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास तुम्ही जर का जनरल द्विवेदीची स्टेटमेंट ऑपरेशन सिंदूरमध्ये ऐकली असेल, तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर एक आमचं म्हणतात, की बा काय तुम्ही समाजात इन्फॉर्मेशन स्प्रेड करून राहिले, आम्ही इतके मारले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं. मग आपल्या यांचं मनोबल कमी होतं. सो स्प्रेडिंग इन्फॉर्मेशन, करेक्ट ऑर रॉंग, इटसेल्फ इज अ वॉरफेअर. अच्छा वी वर स्पेंडिंग नियरली 40% ऑफ द टाइम ऑन इन्फॉर्मेशन वॉरफेअर. बिलकुल. तर मग हे इन्फॉर्मेशनच चुकीचं येऊ नये, करेक्ट जायला पाहिजे, ह्याच्यातच इतकी लढाई चालू होती त्या इन्फॉर्मेशन वॉरफेअर. मला वाटते त्या परिस्थितीमध्ये हे लपवणं ठीक आहे. अच्छा जर का युद्धाच्या कामी तुमच्या मनोबलाच्या कामी येत असेल ती, आता त्यांनी समजा मी का म्हणून मी हारलो, मी का म्हणून माझे 10 जण मेले, बरोबर, मी नंतर म्हणतो ना शहीद झाले, तोपर्यंत मनोबल त्यांचं कायम राहिलं पाहिजे. आपल्या सैन्याचं मनोबल कायम राहायला पाहिजे. दुसऱ्याचं मनोबल शत्रूचं मनोबल दाबल्या गेलं पाहिजे, की आपण एवढं करतो, यांना काहीच होत नाहीये. तर जे भारतीय मीडियानी जे केलं होतं, लाहौर कब्जे में ले लिया, अपनी सेना वहाँ तक पहुँच गई, ते पाहून घ्या. ते आता इथे लाईव्ह सुरू होतं, की अगदी म्हणजे ते पण मनोबलसाठीच असेल का? त्याचं काय कारण असं? मनोबल नाही, काय होतं, काही कधी कधी तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही मीडियामधनं आहे, पण मीडियानी आपले धर्म पाळला पाहिजे, ॲटलिस्ट युद्धाच्या ठिकाणी. आता तुम्हाला सांगतो, जे 26/11 आपलं पॅरा कमांडो ऑपरेशन चालू होतं. पॅरा कमांडोज हेलिकॉप्टरने त्या बिल्डिंगमध्ये उतरत होते आणि हे लाईव्ह टीव्हीवर दाखवत होते. सिक्रेट ऑपरेशन हॅपनिंग. अरे ते मरतील ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मग प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे असं नाही. असं काय मग, आणि कसं त्यावेळेस त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी ते डिसाईड केलं, वी हॅव टू सपोर्ट इट. त्याच्यात कशाला राजकारण करायचं आपण. नंतर त्याला शहीदाचा दर्जा मिळाला, त्याला त्याचे काही इन्व्हॉल्वमेंट्स मिळायचे, ते नसतं मिळालं, दॅट्स ओके, दॅट इज अंडरस्टूड. पण तेव्हा का नाही अनाऊन्स केलं, आत्ताच का केलं, नंतर का नाही केलं, दॅट डिसिजन हॅज टू बी लेफ्ट टू द गव्हर्नमेंट. बरोबर आहे, ते त्यांचा अधिकार आहे, ते जबाबदारी घेतात ना लढाईची. बरोबर आहे, मग त्यांना अधिकारी द्या ना तुम्ही, कोणतंही सरकार असू दे ते. अगदी. आता सिंदूरचं सिग्निफिकन्स आपल्याला ओव्हरऑल जगाच्या रंगमंचावर म्हणा काय आहे. अच्छा, कसं झालं, आत्तापर्यंत आपण, आता तुम्ही इव्हन कारगिलमध्ये पहा, आपण बोफोर्स गन इन ए नॉन ट्रेडिशनल वे वापरल्या, पण बोफोर्स गन फॉरेन गन्स होत्या. ॲम्युनेशन आपल्याला पाहिजे तर आपल्याला बाहेरून घ्यावं लागलं. मग 4 रुपयाची गोष्ट आपल्याला 400 रुपयाला विकत घ्यावी लागली. मग ते युद्धही खूप महाग गेलं. ऑपरेशन सिंदूर वॉज द फर्स्ट ऑपरेशन जिथे सगळं मेक इन इंडिया इंडिजिनायझेशन झालं. अच्छा, आपले ब्रह्मोस मिसाईल, आपले आकाश मिसाईल, आपलं आकाशतेर कम्युनिकेशन, एव्हरीथिंग वॉज इंडियन बेस्ड. आणि ह्याच्यात काय झालं म्हणजे का, युद्ध पहिले आपण कसं तलवारीने लढायचो, मग बंदुकाने लढायचो, मग तोपाने लढा. आता द्रोणचं युद्ध चालू झालं, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आहे आता कम्प्लीट, मिसाईल वॉरफेअर आहे, एअरफोर्स वॉरफेअर आहे. टोटली कम्प्लीट डायमेन्शन ऑफ वॉर हॅज चेंज. बरोबर. ह्या डायमेन्शनमध्ये आपण आपले स्वतःचं प्रोडक्ट मेक इन इंडिया जे म्हणतो, देशी बनावटीची सगळी शस्त्र, देशी बनावटीची शस्त्र आपण जगाच्या लेवलपर्यंत आणली. आपली कावेरी जे टर्बाईन जे म्हणतो आपण विमानाचं करून राहिलो, तुम्हाला आठवत असेल ते ग्रुप कॅप्टन अंगद सुद्धा त्यांनी ते दाखवलं, विचारलं की हे काय आहे. हे जगाच्या लेवलला दाखवली, जे गॅस टर्बाईन, कावेरी गॅस टर्बाईन म्हणतो, पण ते जगाच्या म्हणजे सगळ्यात बेस्ट एअरफोर्स टर्बाईन बनवून राहिलो आपण, हाय स्पीडचं एमॅक्स सिस्टम जे म्हणतात त्याचं. तो आपण जगाला प्रूव्ह करून दिलं की वी आर द बेस्ट ॲज फार ॲज द प्रेझेंट डे वॉरफेअर इज कन्सर्न. ठीक आहे, बरोबर. आणि त्याच्यात एक गोष्ट, आकाशतीर म्हणून एक प्रकार चालला. आकाशतीर म्हणजे काय असतो माहिती आहे का, आता समजा याचं विमान येऊन राहिलं किंवा ही मिसाईल आली, ती मिसाईल आली, मग आपण इथं कमांड द्यायचो की बा ह्या रडारनं त्याला
ट्रॅक करायचं, ह्या मिसाईलनं त्याला त्या मिसाईलला घ्यायचं. मग एक येऊन राहिले, हा पण तिला एंगेज करतो, हा पण एंगेज करतो, हा पण म्हणजे दॅट टाईप ऑफ अ कोऑर्डिनेशन वॉज टोटली मॅन्युअल. अच्छा. आकाशतीरमध्ये त्यांनी काय केलं, आकाशतीरमध्ये आपल्याकडे वॉल वर्शन तर नाही म्हणा, ट्रान्झिस्टर वर्शनाइज रडार्स आहेत, इक्विपमेंट आहे, गन्स आहे, मिसाईल्स आहे, IC वर्शन आहे, मग AI वर्शन रडार्स आहेत. ह्या सगळ्यांचं ऑल अलॉंग द बॉर्डर इंटिग्रेट केलेलं आहे. अच्छा. दॅट इज आकाशतीर. सगळे कम्युनिकेशननी जोडले गेलेले. कुठलाही विमान कुठनं उडलं तर सगळ्यात लॉंग रेंज रडार, कोणचं लॉंग रेंज रडार पकडतं, ते कोणत्या दुसऱ्या रडारला देतं, ते कोणत्या इक्विपमेंटला देतं. ही एक कंट्रोल सिस्टम कंप्लीट आपण केली. म्हणजे कुठलंही त्या बॉर्डरमध्ये उडणारी वस्तू आपल्याकडे ती आत येऊच शकत नाही. एवढं परफेक्ट आपण केलेलं आहे आकाशतीर. आकाशतीर. आणि दुसरं म्हणजे त्याला बरोबर ॲटोमॅटिक एंगेज होतं. त्याला एका जणाला 10 जण मारायला जात नाही, ॲम्युनिशन खर्च होत नाही तुम्हाला. तरी पण विमानाच्या बाबतीत अजूनही आपण विमानं दुसरीकडून घ्यायचेच आहे अजूनही फ्रान्स. विमानं घेतो, पण आपण कंट्रोल सिस्टम जी केलेली आहे. अच्छा. आकाशतीर म्हणून जी कंट्रोल सिस्टम कंप्लीट केली, सगळे इंटिग्रेटेड आहे. रडारला जोडलेले, मिसाईल जोडलेले, ड्रोन जोडलेले, कोणचं कुठे काय झालं पाहिजे ते एक कंट्रोल सेंटर कंट्रोल करतं. त्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालोय. स्वयंपूर्ण म्हणजे जगाला आपण दाखवून दिलं असं होऊ शकते. अच्छा. जगाला आपण दाखवून दिलो आपण, म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. तिसरी गोष्ट याचा फायदा असा झाला, आता आपले टाटा टँक्स प्रोडक्शनमध्ये, मिसाईल प्रोडक्शनमध्ये, अंबानीज आहेत एअरक्राफ्ट प्रोडक्शनमध्ये, L&T आहे तुमचे बाकी इक्विपमेंट प्रोडक्शनमध्ये, मिसाईल्स प्रोडक्शनमध्ये. शेवटी लढाई का पाहिजे असते ह्यांना? लढाई केलं की मी जे इक्विपमेंट बनवलं आहे त्याची एफिकेसी ते किती छान आहे आपल्याला डेमॉन्स्ट्रेट लढाईतच करता येते. बरोबर आहे. मग त्याला मार्केट उपलब्ध चेक करावं लागेल ते शस्त्र किती कारगर, म्हणजे किती इफेक्टिव्ह, किती कारगर आहे ते शस्त्र. हे सगळे शस्त्र या प्रोडक्शन हाऊसेसला अच्छा खूप मोठी आपली म्हणजे इंडस्ट्री वाढली, डिफेन्स इंडस्ट्री. तो एक खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि कंपनीज सुद्धा आता त्या डिफेन्स प्रोडक्शनमध्ये घुसलेल्या आहेत. मला अनेकदा प्रश्न हा पडतो की एखाद्या सैनिकामध्ये इतकी राष्ट्रभक्ती कुठून येते? म्हणजे रॉ मटेरियल बरोबर, म्हणजे तुमच्यापर्यंत येतो, तो तरुण येतो, त्याला सैन्य प्रशिक्षण मिळतं, त्याला तयार केलं जातं, काटक आणि अगदी ताकदवर बनवलं जातं. ती राष्ट्रभक्ती तिथेच त्याच्यात इन्सर्ट केली जाते का? की असं काही आहे की त्या जमिनीत पिकतं की जी जमीन कसदार असेल, त्याच्यानंतर ते त्याचं संगोपन वगैरे तो भाग वेगळा, काय नेमकं आहे? ह्याच्यात 2 विषय आहेत. एक तुमचं रॉ मटेरियल कसं आहे, दुसरा तुम्ही प्रोसेस कसं करता त्याला, की ट्रेनिंग कसं दिलं जातं, आणि तुमच्यात सैन्यात कुठनं मुलं येतात, कुठनं येतात, हा पण भाग महत्त्वाचा आहे. भयंकर महत्त्वाचं. मी डायरेक्टर रिक्रुटिंग नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स राहिलेलं आहे. तर रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही बघाल, आणि मी संचालक सैनिक कल्याणसुद्धा राहिलेलो, तर त्यामुळे आपल्या कोणत्या एरियातून लोक येतात. सैन्यात येणारी मुलं शहरातले फार 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 कमी. नोकर वर्गातले मुलं, नोकर वर्गाचे ज्यांचे आईवडील आहेत त्याच्यातले मुलं फार कमी. मॅक्सिमम गरीब शेतकरी किंवा कष्टकरी, कास्तकार ह्यांची जी मुलं असतात ती सैन्यात येतात. आणि ते 2 भागातून, एक तर मध्यमवर्गीय शहर किंवा खेडेगावातून येतात. अच्छा. आणि तुम्ही बघितलं असाल त्यांच्यावर संस्कार असतात. आईवडिलाच्या पाया पडायचं, बहिणीचं रेस्पेक्ट करायचं, कुटुंबाला घेऊन चालायचं. नाही, आता वडिलांनी 4 शब्द बोलले तरी ऐकायचं. अच्छा. त्यांना कमांड ऐकायची सवय असते. मिडल क्लासवाला जो आहे तो आपण ज्याचे ते संस्कार आहेत त्यांच्यावर. ते उलटं बोलणार नाही, लॉयल राहणार. आणि हेच संस्कार आपण पूर्ण ट्रेन करतो, कल्टिवेट करतो, आणि त्यांना मिलिटरी ट्रेनिंग देतो, आणि त्यांना करणं सोपं जातं. शहरातला मुलगा प्रत्येक गोष्ट क्वेश्चन करायला लागतो. मी काय करायचं, हे माझं काम आहे का, हे माझ्या बापानं काय कमवून ठेवलं, CO क्या मुझे दे रहा है, देश मुझे क्या दे रहा है, मैं क्यों मरना देश के लिए. असले प्रश्न यांच्या डोक्यात सुद्धा येत नाही, कारण की यांचे संस्कार हे असतात. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं सांगतो. तर 26/11 जे ताजमहल हॉटेलमध्ये ऑपरेशन झालं, बरोबर,
तर त्याच्यात मिलिटरी ऑपरेशन, कमांडो ऑपरेशन, पोलीस ऑपरेशन हा एक वेगळा भाग. दुसरा भाग जो स्टाफ ह्याचा होता ताज हॉटेलचा आणि जे गेस्ट होते, स्टाफमधला एकही जण पळून गेला नाही त्यावेळेस. कांग म्हणून होते त्यांचे ते हेड किंवा मॅनेजर होते ताजमहल हॉटेलचे, एकही जण सोडून गेला नाही ऑपरेशनमध्ये मरण्याच्या भीतीने. आणि त्याच्यात एकही गेस्ट मेला नाही. ताजमहल हॉटेलमधला एकही गेस्ट मेला नाही, कारण की जो स्टाफ होता त्या स्टाफनी सगळ्या गेस्टला बरोबर बाहेर काढलं आणि त्यांची स्टाफची हानी झालेली. मी ऐकलं की 30-35 जण ते स्टाफमधले मेलेले आहेत, पण एकही गेस्ट गेले. तसंच तुम्ही तेच खाली लिओपॉल्डमध्ये या, लिओपॉल्डमध्ये अटॅक झाला त्याच्यात ज्या कॅफेमध्ये, त्याच्यात खूप गेस्ट म्हणा की फॉरेनर्स हे खूप जण मेलेले आहेत. ताजमहलमध्ये कोणीच गेलं नाही. का गेलं नाही? काय काय त्याची हार्वर्ड स्टडी झाली. हार्वर्ड बिझनेस स्कूल इज द वर्ल्ड्स बेस्ट बिझनेस स्कूल. ते स्टडी करतात हे असं का होतं, तसं का होतं. मग त्याच्यात त्यांनी निष्कर्ष काढला की जे टाटा हॉटेल जे रिक्रुटमेंट करतात ते शहरातून मुलांना रिक्रूट करत नाही, छोट्या शहरातून आणि खेडेगावातून मुलं रिक्रूट करतात ते स्टाफ. आणि तो स्टाफ ते त्यांचे इंटरव्ह्यू हे ते घेण्यापेक्षा ते शिक्षकांना विचारतात हा मुलगा कसा आहे. अच्छा. कारण की त्यांचं म्हणणं त्या कोणत्याही मुलाबद्दल जितकं करेक्ट ज्ञान त्या शिक्षकाला असते त्याच्या आईवडिलांना नसते ना, आपण किती इंटरव्ह्यू घेतले तरी आपल्याला मिळणार नाही. मोठ्या शहरातली मुलं नाही ते घेत नाहीत, घेतात असतील पण असं म्हणजे इट इज ए एक्सेप्शन टू द रूल. अच्छा, पण मॅक्झिमम ही सगळी जी आहेत ती अशी घेतात. कारण की त्यांचं मत की ह्यांच्यात संस्कार आहेत हे दिलेले, सेवा करायची. शेवटी हॉटेलमध्ये यू आर सर्विंग द पीपल. बरोबर. हां, आपल्याला त्यांना घरात आपल्या आईवडिलांचे आदर करायला माहिती आहे, भावाचा आदर करायचा, बहिणीचा, मोठ्यांचा आदर करायचा, शिक्षक करायचा आदर करायचा. मग तसंच ते हॉटेलमध्ये सुद्धा करतात. ते तसेच वागतात. उद्या काही आपल्या घरावर आपत्ती आली तर छाती ठोकून पुढे उभे राहतात. तसेच ही मुलं तशी वागलेली आहेत. आणि तशीच लोक आपण सैन्यात सुद्धा घेतो आणि ते सैन्यात येतात, म्हणून ते कधीही पाठ फिरवत नाहीत. अच्छा, हे एक मोठं कारण आहे. आता साधं मी एक संचालक सैनिक कल्याण होतो, तर तेव्हा मी एक स्टडी केला की बा मॅक्सिमम माझे सैनिक कुठून येतात. तर कोकण विभागातलं किंवा कोकणातली पहिले खूप सैन्यात जायची आणि त्यांचं ॲव्हरेज वय तेव्हा 2008मध्ये 72 होतं माझे सैनिकाचं. कारण की काय झालं, पहिल्याच्या काळात कोकणी लोक तिथेच राहत होती, त्यांना जास्त उत्पन्नाची साधनं नव्हती. पावसाळ्यात पाऊस खूप पडायचा, त्याच्यानंतर रानं मोकळे राहायचे, आंब्याशिवाय दुसरं काही पीक नव्हतं, भात आणि आंबा. म्हणून मग ही लोक गरिबीच्या पै सैन्यात जास्त जायची किंवा नेव्हीमध्ये जायची. पण एकदा ते गिरणगाव चालू झालं, गिरण्या चालू झाल्या, तर ही कोकणातली लोक मुंबईला त्यांचा ओघ आहे तो थोडा मंदावला, तिकडे ओघ जास्त झाला, मग मिलिटरीत कमी झाला. अच्छा. आता आपण विदर्भात पाहिलं तर महार रेजिमेंट खूप मोठी आहे. हो, बरोबर. पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही गेले, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठा रेजिमेंटवाले जास्त आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि आता सांगलीमध्ये सुद्धा तुम्ही गेले तर मेन सांगलीचे किंवा कासेगाव म्हणा, उरण इस्लामपूर म्हणा, तिथली मुलं फार कमी आहे. कुठली रांजणी, कवटेमंकाळ, मग साताऱ्यामध्ये गेलं माण, खटाव हे तालुके, कारण की हे सगळे दुष्काळी भाग आहेत. अच्छा. तिथली मुलं जास्त येतात कारण की त्यांना सोर्सेस ऑफ इन्कम नाही, ते भयंकर काटक असतात. अच्छा. त्यांची कष्ट करायची तयारी असते. मोठ्या शहरातली मुलं साधारणतः येतही नाही आणि येती नाही, आणि जर आली तरी त्यांचं खूपच यानी सिलेक्शन करताना पण जी सिलेक्शन कमिटी असेल ती सगळ्या गोष्टी तपासत असेल, तपासतात. ते तेवढे फिजिकली ते फिट नसतात आणि मेंटली स्टेबल नसतात. ते तेवढे फिजिकली आणि मेंटली स्टेबल, ठीक आहे, हा पार्ट असेल. पण आता मला एक प्रश्न पुन्हा याला धरूनच आला आहे की जी शहरातली मुलं आहेत, शहरातल्या मुलांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आहे दिल्लीमध्ये सध्या, ते जंतर मंतरवर सुरू आहे, ज्याला आपण जेनझी म्हणतोय. कॉक्रोच पार्टी एक नवीन काहीतरी एक उदयाला आलं आहे. ते स्वतःला कॉक्रोच पार्टी म्हणतात त्याचे सगळे लोक. आणि त्यांची एक मागणी आहे की केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. ते मेंटली स्टेबल पण वाटत आहेत, फिजिकली असो की नसो, पण त्यांची ही मागणी
किंवा या ज्या कॉक्रोच पार्टीकडे किंवा त्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कोणत्या अँगलने पाहता? कसं माहिती आहे का, ह्याच्यात हा पॉलिटिकल व्ह्यू आहे. नव्या यूथनी राजकारणात आलं पाहिजे. राजकारण इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. असं नाही आहे की राजकारणात महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्यासाठी काय चांगलं आहे, देशासाठी काय चांगलं आहे ते मागतायत. त्यांची मागणी योग्य असू शकते, अयोग्य असू शकते. 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि लीक झालेले पेपर आहेत आणि मागणी काही राजकीय नाही आहे, मागणी केवळ एवढीच आहे. त्यांची मागणी रास्त आहे. शेवटी पेपर लीक झालाच नाही पाहिजे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्यावर आरोप होते की जेव्हा मी संचालक सैनिक कल्याण असताना अच्छा, जेव्हा रिक्रुटमेंट होते, तो रिक्रुटमेंटला साधारण 15-1 लाख तरी खर्च येतो. सगळे 20-25 हजार मुलं येतात. तर शासनाचं जे अनुदान असतं ते आलं नव्हतं पुणे जिल्ह्याला. मी म्हटलं तात्पुरत्या स्वरूपात ध्वजदिन निधीमधून घ्या. अच्छा, सशस्त्र ध्वज निधी. आणि जेव्हा शासनाचे पैसे येतील ते तुम्ही वापस त्याच्यात वर्ग करा. एवढं सिंपल एक हे केलं. पण त्याच्यावर माझ्यावर एन्क्वायरी लागली, मला सस्पेंड करण्यात आलंय. ठीक आहे, हे शासन तसं चालतं. मग मी माझी केस मीच लढलो. अच्छा, मी म्हणलं सर, आज जरी 10 लाख हे असे खर्च ह्याच्यात गेला कुठेच नाही, फक्त नियमाचं उल्लंघन झालं, अनियमितता झाली. पण जर का हे पैसे आले नसतात, 25 ते 26 हजार मुलं खेडोपाड्यातून गरीब घर विकून ह्याच्याकडनं उसने घेऊन तिथून लाखोंनी कोट्यांनी त्यांचा पैसा खर्च झाला असता जर का ते रिक्रुटमेंट रॅली कॅन्सल झाली असती तर. अच्छा, म्हणजे कोर्टात मी जिंकलो ती, पण मला मानसिक त्रासही झाला. पण मला त्याच्यावर सस्पेंड केलं गेलं, माझ्यावर एन्क्वायरी लावली गेली. म्हणजे तुम्ही तो धोरणात्मक निर्णय त्यावेळेस घेतला त्याचा. हां, म्हणजे नियमात नसलं तरी शेवटी हे माझं मत होतं की अरे ते गरीब पोरं कुठे जातील. आता हा पेपर लीक झाला, किती जणांना किती त्रास झाला, किती जणांचे किती पैसे खर्च झाले. बरोबर आहे. माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, वैयक्तिक दृष्टिकोन. असं नाही व्हायला पाहिजे. आणि जेव्हा मी एक जबाबदारीच्या पोस्टवर आहे, माझी जबाबदारी बनते ती. अगदी बरोबर. मी त्या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे त्याला. अच्छा. आणि मला आता म्हणजे हे म्हणत असतील ते पॉलिटिकल ॲम्बिशन्स काही असू दे, पण मागणी जरा रास्त आहे. कॉक्रोच पार्टीची मागणी योग्य असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटते. खूप छान तुम्ही या ठिकाणी सगळं सांगितलं आहे. एक बुलढाणा तुम्ही अगदी विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना पाहिलं आहे, नंतरही पाहिलं आहे आणि आताही पाहत आहे. आयुष्याच्या 3 भागांमध्ये तुम्ही समजा पाहिलं असेल ते. तुम्हाला म्हणजे 100 वर्ष तुम्ही जगावं, पण आता आयुष्याची उतरणच याला आपण म्हणूया. बरोबर. पण बुलढाणा तुम्हाला आधीचं आणि आताचं कसं वाटतं? मी कसं आहे, जवळपास पूर्ण भारत फिरलेलो आहे. संचालक सैनिक कल्याण होतं, पूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे आणि बाहेर देशही फिरलेलो आहे. बुलढाण्यात एक गोष्ट चांगली की अजूनही आपली संस्कृती टिकलेली आहे. बुलढाण्याची संस्कृती टिकलेली. गाव जरी छोटं असले, एकमेकाविषयी आत्मीयता आहे. अच्छा. सिक्युरिटी आहे. सिक्युरिटीचं एक उदाहरण सांगतो. आज आपला मुलगा पुण्यात गेला, पुण्यातला मुलगा शाळेला जातो, 7वी मॅच्युरिटी. आज पहिले जी 13-14 वर्षाला येत होती, आज 9 वर्षालाच मॅच्युरिटी येते. मुलींना असो, मुलांना असो, काही असो. मग तो मुलगा घर सोडून जातो, तिथे सगळ्यांना माहीतच हा कोणाचा. करायचं तू इथे काय करून राहिला, काय ग तू इथे काय करते, शाळेत दिसत नाहीस, हा तर सहकारचा युनिफॉर्म दिसतो तुझा. अशी टोकणारी मंडळी आहेत, एकमेकाला ओळखात. पुणे मुंबई मोठ्या शहरात नाहीत. पुण्यात एकदा मूल घराच्या बाहेर पडलं की काय करतं कोणाला कळत नाही. आईबाप दोघे नोकऱ्या करत असतात, त्यांनाही वेळ नाही. संध्याकाळी ते मूल येतं आणि आपण ह्याच भ्रमात राहतो की मुलगा अभ्यास करतो. आणि जेव्हा तो बॉम्ब फुटतो तेव्हाच आपल्याला कळतं की मुलांचं काय होतं. त्याला हटकणारं कोणी नाही आहे. हटकणारं कोणी नाही, रेस्ट्रिक्शन्स काही नाही. आणि त्याला द्यायला वेळही कुणाला नाही. आई वडिलांनाच वेळ नाही तर आजूबाजूचे काय वेळ देणार. बरोबर. ही शोकांतिका आहे. ती शोकांतिका. इथे सगळ्यांना वेळ देतात आणि आत्मीयता एकमेकाविषयी. आज मी माझ्या मित्राच्या मुलाला किंवा एखाद्या जे माझ्या गल्लीतल्या मुलाला टोकू शकतो, मी विचारू शकतो आणि एवढा मला कॉन्फिडन्स आहे त्याचे बाबा मला काही म्हणणार नाही. हे बुलढाण्यात होऊ शकतं.
ते बुलढाण्यातच होऊ शकतं. दुसरं कल्चरल, ठीक आहे, फोक आख्यानिक आपण हे घेतलं की बा बालगंधर्वला चालतं किंवा इथे हे चालतं, हे मोठं. हो, पण मला ते नाटक बघायचं असेल, मी जर का विश्रांतवाडीमध्ये राहत असेल आणि मला बालेवाडीला जायचं, 1-1.5 तास जायला लागतो, 1-1.5 तास यायला लागतो. हे नाही ना बुलढाण्यात. इथे कार्यक्रम चालू झाले की फोन करून विचारतात, अरे चालू झाला का, तुम्ही कोणचंही टायमिंग द्या, हॉल चालू झाल्यानंतर 15 मिनिटांनीच भरतो, चांगला असेल प्रोग्राम तर, आणि प्रोग्राम चांगला नसेल तर लोक येत नाही. ते विचारून येतात, चांगला आहे का, तो चांगला म्हटला की घरात 5 मिनिटात पोचतो, तो आधी येऊन बसत नाही. ही मजा बुलढाण्यातच आहे ना, दुसरीकडे कुठेच नाही आहे ही मजा. तुम्ही पुण्यात राहिलेले आहेत म्हणून तुम्ही. पुण्यात राहिलेलं आहे. पुण्यात तुम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा, एक तर तिकीट घ्यायचं, तिकीट घेतलं की तिथे बसावंच लागतं, नाही आवडलं तर पैसे खर्च करून वापस जा तुम्ही. बरोबर. आणि खूप प्रोग्राम होतात बुलढाण्यात, आणि वेगवेगळे संघटन, आणि कोणाला असं वैयक्तिक कोणाशी काही घेणं देणं नसतं, प्रेम आहे, एकमेकांविषयी आपुलकी आहे, एकमेकांविषयी आपुलकी. आणि पेन्शनर लोकांसाठी तर हे हेवन आहे, स्वर्ग आहे, स्वर्ग आहे. बुलढाणा एकमेकाशी बांधून असतात. आज म्हणजे जरी माझा मुलगा नसला आणि मला जर का काही झालं, तुम्ही कोणाच्या दवाखान्यात जाऊ शकतो, माझ्या बाजूचे डब्बा घेऊन येतील अशी मला अपेक्षा आहे, आणि येतील ते. एखाद्याच महिनाभर येणार नाही, पण 2 दिवस तर येतील. क्या बात आहे. पंजाबचा जो आतंकवाद आहे त्याच्याविषयी आपण आताच ऑपरेशन ब्लू स्टारची चर्चा केली आपण. पंजाबचा आतंकवाद आणि काश्मीरचा आतंकवाद याच्यामध्ये तुलनात्मक जर बघितलं तर काय नेमका फरक आहे? कसं, पंजाबचा आतंकवाद होता तो इंटरनली विथिन द पंजाब होता, आणि दुसरं जेव्हा पंजाबी लोकांना स्वतःला कळलं की हे आपल्या राज्यासाठी ठीक नाही, तेच त्या आतंकवादाच्या विरुद्ध उभे राहिले आणि तो संपला. बरोबर आहे. काश्मीरमध्ये तसं नाही आहे. काश्मीरमध्ये अफगाणिस्तान इन्व्हॉल्ड आहे, पाकिस्तान इन्व्हॉल्ड आहे, बाकीचे दुसरे देश इन्व्हॉल्ड आहे, खूप मोठा पैसा जातो, तिथले नागरिक पण नागरिक. आणि त्याच्यात एक तुम्हाला सांगतो, त्याच्यात एक मोठं वेपन म्हणून वापरलं जातं, ते आहे फिदाईन अटॅक, सुसाईड अटॅक्स, आत्मघातकी पथके. ते एक तर सकाळी येतात, साधारणतः 4 ते 6च्या दरम्यान, जेव्हा ड्युटीज चेंज होत असतात, झोपेची अगदी गुलाबी झोपेची वेळ असते, येतात, मॅक्सिमम लोक मारतात आणि पळून जातात अंधाराच्यात, किंवा संध्याकाळी येतात. संध्याकाळी म्हणजे लास्ट लाईट, म्हणजे सूर्यास्त व्हायचा असतो, बरोबर आहे, 10 मिनटं आधी किंवा 15 मिनटं येणार, सगळ्या जणांना मारणार, जितके मरतील तेव्हा मारतील, आणि अंधारात पळून जाणार. असं काही उदाहरण तुमच्या समोर झालंय का फिदाईन अटॅक? बारामुल्लामध्ये असताना काय झालं होतं, आमचं जे हेडक्वार्टर होतं ते मेन डिव्हिजनल हेडक्वार्टरच्या जवळ होतं. तर कदाचित त्यांना तो मोठा कारण की हे भयंकर महाग वेपन मानलं जातं फिदाईन अटॅक, तर त्यांना सोडून आमच्यावर तो अटॅक झाला. मग आता फिदाईन अटॅक, ते मी फर्स्ट फ्लोअरवर ऑफिस होतं, असंच बाहेर बघत होतो, एक पांढरी ॲम्बॅसिडर आली, 2 जण त्याच्या खाली उतरले, ॲम्बॅसिडर चालली गेली, धड दोन्ही हाताने फायरिंग करायला लागले. अरे म्हटलं, हा अटॅक झाला आपल्या. आणि मग आमच्या गेटमध्ये जो संत्री होता, संत्री तर उडालाच, त्याला किती गोळ्या लागल्या माहीत नाही. त्याच्यानंतर खाली आमचे सुभेदार रामकुमार म्हणून होते, जे सी ॲडज्युटंट म्हणतात, दंडपाल, त्यांना 14 गोळ्या लागल्या. म्हटलं आता तर सगळे मरणार. लकीली काय होतं, तो लास्ट लाईटमध्ये होतो, तर माझ्या ऑफिसच्या बाजूला आमच्या कंप्लीट एरियाचं मेन स्विच होतं, ते मेन स्विच बंद केलं मी. तुम्ही बंद केलं ते मेन स्विच? तर मेन स्विच बंद केल्यामुळे काय झालं, आतच्या बिल्डिंग्समध्ये सगळीकडे अंधार राहिला. अच्छा. अंधार झाल्यामुळे ते अंधाराचे आहे, त्यात आतंकवाद्याला आत कोण आहे कुठे काही कळलं नाही, अंधाराचा आडोसा यांना घेता आला आणि ते आत नाही घुसू शकले. अरे वा. त्याच्यामुळे काय झालं, आम्ही शेवटी त्या दोघांना, ते आत नाही घुसू शकले, बाहेरच राहिले, आम्ही दोघांनाही त्याच्यानं मारलं. त्याच्यात आम्हाला 2 गॅलेंट्री अवॉर्डसुद्धा मिळाले, सेना मेडल गॅलेंट्री, मेन्शन इन डिस्पॅचेस गॅलेंट्री. कोणत्या वर्षी झाला होता? 1999 झालं होतं. अच्छा. कारगिलच्या जवळपास झालं होतं ते. तेव्हा काय झालं होतं, एक संध्याकाळची वेळ होती, लास्ट लाईट, जवळपास म्हणजे सूर्यास्ताच्या आधी 10-15 मिनटं असतील. एक ॲम्बॅसिडर पांढरी आली, त्याच्यातून 2 जण बाहेर निघाले, धड दोन्ही हातात वेपन्स घेऊन फायरिंग करणं चालू केलं, AK-47 फायरिंग. अरे म्हटलं, हा आपल्यावर हा आत्मघातकी हल्ला झालेला दिसतो.
फटाफट मग जो संत्री होता संत्रीला उडवलं, खाली आले. खाली आमचे ते सुभेदार मेजर ॲडज्युटंट होते रामकुमार साहेब, ते गेले. गोळ्या ऐकवायला मी माझ्या ऑफिसच्या जवळ पूर्ण आमच्या एरियाचं मेन स्विच होतं, मेन स्विच बंद केलं. तुम्ही मेन स्विच ते बंद केलं. बाकी तर मग त्याच्यानं काय झालं, हे जे बिल्डिंगमध्ये आत गोळ्या मारायला लागले ते बाहेर झाले, मेन एरियात आले. ते त्यांना अंधारात घुसता आलं नाही. अच्छा. पण कोणाला मारणार ना अंधारातून. मग मी अंधारात होतो आणि ते लाईटमध्ये होते, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही मिलिटंट्स मारता आले फायनली. आणि मग त्याच्यात मग नंतर आमचं कोम्बिंग ऑपरेशन असतं. त्यामुळे ते एक इंजिनिअरिंग युनिटनं आत्मघातकी हल्ला मारणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ती त्याच्यात. मग आम्ही कोम्बिंग केले की बा आता कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे की बा आपले किती जण होते, किती राहिले, कोण बॉडी सापडल्या काय. त्याच्यात आपल्याला कळलं जवळपास 3 जण तर गेले होते, त्याच्यात शहीद झाले होते. एक जण इंजर झाला तर तो काय होता, जसं खिडकी असते खिडकीच्या खाली बसला होता आणि ह्या आतंकवाद्यांनी असे खिडकीतून अशी वरती गोळी मारली होती, त्याला इथे गोळी लागली. तर इंजरी वरनं दिसत नव्हती. मग सगळे गोळा केले, मग जे इंजर्ड झाले त्यांना चला बा यांना घेऊन चालाय. त्याने माझा हातच घट्ट धरून ठेवला आहे ॲम्ब्युलन्समध्ये. नायक वर्मा का काय त्याचं नाव होतं. तो म्हणला साहब मैं जिंदा रहूंगा ना. मैं क्यों मरेगा तू, बिल्कुल जिंदा रहेगा, पर एक काम करना. मैंने बोला तू ना जब तक श्रीनगर नहीं पहुंचता तब तक जान नहीं छोड़नी तूने. कारण की आमचे सर्जरी श्रीनगरला व्हायचे. बारामला ते श्रीनगर जवळपास 3-4 तासाचा जर्नी असायचा. पण मग आम्ही हेलिकॉप्टर मागवलं एमर्जन्सीमध्ये, यांना तिकडे श्रीनगरला मूव्ह केलं. मग तिथे सर्जन होते कर्नल राय म्हणून होते. मी रायला फोन केला, म्हणजे राय यार ये ऐसे ऐसे मेरा लड़का आ रहा है, मैंने उसको प्रॉमिस किया है, उसको मरने मत देना यार, तो बड़ी उम्मीद के साथ आ रहा है तेरे साथ. तो सर पूरी कोशिश करूंगा. रात्री 1 वाजता त्याचा फोन आला, म्हणजे सर पूरा देख लिया है, गोली लगी, गोली पूरी घूम गई है शरीरामध्ये आतून सगळी आत पूर्ण फिरली आहे म्हणलं. मी त्यातलं ओपन केलं तर तो टेबलवरच जाईल म्हटलं. म्हणजे सो वॉट, फिर क्या कर सकते. कहते सर वी कॅन कीप हिम अलाइव्ह फॉर 2 days. 2 दिवसांसाठी त्याला जगवू शकतो. कारण की जसे जसे पार्ट्स ते जुळलेलेच आहेत, आता आहेत तसे. मग हळूहळू ते डिटोरेट होणार, तो जाणार हळूहळू. मग आम्ही त्याच्या आई वडिलांना बोलवलं, बायको पोरांना बोलवलं, भेटले, गेले, तो गेला. पण एवढं तो पहिले गेला असता, तो कोणाला भेटला नसता. तो त्याच्या जिद्दीने, आपल्या विश्वासाने, त्या डॉक्टरच्या मेहनतीने 2 दिवस जगले, तेवढंच खुश. असे अनेक दुःख असतील मनात. दुःख प्रत्येकाला आहेत, सोबतच्यांना गमावण्याची काही दुःख ते तर आहेत. आणि एकदा आपण युनिफॉर्म घातला की आपल्याला माहिती आहे की हे दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर प्रोफेशन. आमच्याकडे कसम परेड म्हणून असते. अच्छा. तर कसम परेड जेव्हा तुम्ही पासआउट होतात, ऑफिसर बनता किंवा जवान, रिक्रूटपासून जवान होतो, तो कसम घेतो देशाच्या झेंड्यावर. कसम लेता हो की आकाशात असो, पाण्यात असो, जमिनीवर असो, देशाच्या संरक्षणासाठी माझं बलिदानापर्यंत मी लढत राहील. त्याच्याकडनं साहेब, पुन्हा जर जन्म मिळाला तर पुन्हा कर्नल सुहास जतकर व्हायला आवडेल का? मला निश्चितच आवडेल. याच्यासाठी की हे जीवन जगलो, खूप आनंदी जगलो, सार्थक अभिमान आहे मला या जगण्याचा आणि ह्या प्रोफेशनचा. दुसरं काय असेल माहिती नाही. हे आयुष्य तर खूप छान आहे. हे आयुष्य पुन्हा जगायला आवडेल. कारण की एवढं प्रेम आमच्या जवानांनी दिलं, एवढं प्रेम आम्हाला जनतेकडून मिळालं, आणि एवढं काम जे केलं त्याचं सॅटिस्फॅक्शन खूप होत आहे. ग्रेट. पुन्हा जगेल हे आयुष्य.